नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, बऱ्याच जणांची मला कमेंट येत होती की सर गणिताचा व्हिडिओ बनवा म्हणून. तर आजपासून आपण गणिताचे सराव करणार आहे. तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर पहिला प्रश्न बघा. 3 क्रमागत विषम शून्येतर धन संख्याच्या वर्गाची बेरीज 151 आहे. तर त्या संख्या कोणत्या? बघा, आपल्याला काय करायचं आहे, 3 आपल्याला क्रमागत विषम संख्या काढायच्या आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज देऊन आहे आपल्याला 251. तर त्या संख्या कोणत्या आता काढायच्या आहे. बघा, तुम्ही दोन प्रकारे सोडवू शकता. एक तर सूत्रानुसार. सूत्र कोणतं आहे? तर सूत्र आहे a² प्लस 2ab प्लस b². हे सूत्र आहे. या सूत्रानुसार तुम्ही काढू शकता, किंवा मग आपण शॉर्टकट ट्रिकनं काढू. बघा, आता त्याच्यासाठी तुम्हाला 1 पासून कमीत कमी 20 पर्यंत तरी वर्ग पाठ पाहिजे. तर बघा आता कसं काढायचं. इथे बघा, 5चा वर्ग आपल्याला किती 5चा वर्ग माहिती आहे सर्वांना, 25 आहे. बघा, 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग 81. यांची जर प्लस केलं तर किती होते बघा. 9 1 10 5 15 बरोबर. हातचा 1 आला. 8 2 10 4 14 1 15. म्हणजे फक्त 155 होत आहे. आपल्याला किती पाहिजे? आपल्याला पाहिजे 251. तर मग हा येणार का? तर हा पर्याय येणार नाही. बघा, समजलं. नंतर इथं विचारलं विषम संख्या. तर हे विषम संख्या आहे का 2? नाही. मग हा पण पर्याय कटला. आता बघा, याच्यापेक्षा हा लहान आहे, तर हा पण कटला. उरलं कोण? तर डी झालं. हे आपलं उत्तर. तरी पण आपण काढून पाहू. कसं काढायचं बघा. 7चा वर्ग 49 आहे, 9चा वर्ग 81 आणि 11चा वर्ग किती आहे? 121. चला करून पाहू. 9 1 10 1 11, हातचा आला 1. 8 2 10 4 14 1 15, हातचा आला 1. 251. चला, आपल्याला उत्तर काय भेटलं? ऑप्शन डी हे आपलं काय आहे? उत्तर आहे. तर अशी शॉर्टकट ट्रिक आहे. नाहीतर मग तुम्ही तो फॉर्म्युला वापरून सोडवू शकता. जसं तुम्ही शाळेमध्ये शिकवत असाल तशा प्रकारे तुम्ही सोडवू शकता. आता बघूया आपण दुसरा प्रश्न. 3 क्रमागत समसंख्यांची बेरीज 126 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? आता बघा, आपल्याला क्रमागत विचारली आहे संख्या. तर मला सांगा, जर समजा आपण पहिली संख्या x मानली. किती मानली? x. तर त्याच्या पुढची संख्या किती होणार? x प्लस 2. आणि या xच्या पहिल्याची संख्या कोणती होणार? x मायनस 2. तर ह्या काय झाल्या? आपल्या 3 क्रमागत संख्या झाल्या. तर आता मला सांगा, याच्यात सर्वात लहान आणि सर्वात मोठी यांच्यातला फरक विचारलं. बघा, कधीही समसंख्या विचारलं तर त्यांचा फरक किती असते? 2 2चा फरक असते, आहे की नाही? कोणत्याही समसंख्या घ्या, 2 4 6 8 आहे ना. तर याच्यात काय असते? 2 2चा फरक असते. मग आता हे वाले 2 आणि हे 2. तर बघा, 2 आणि 2 किती झाले? 4. ऑप्शनमध्ये आहे का? आहे. ऑप्शनमध्ये 4 ए वरच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे काढायचं. हे गणित सोपं होतं. आता तिसरं बघा. क्रमाने येणाऱ्या 2 धन विषम विचारला. संख्याचा गुणाकार 255 असेल तर त्या संख्या कोणत्या? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपल्याला असे ऑप्शन घ्यायचे आहे ज्याच्या एकक स्थानी 5 असले पाहिजे. किती? 5 असले पाहिजे. तुम्ही हे लक्षात ठेवा किंवा कुठं लिहून पण ठेवा. असं जर प्रश्न आला कधी तुमच्या 28 तारखेला जो पेपर होणार आहे त्याच्यामध्ये असा प्रश्न आला, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची का असे ऑप्शन घ्यायचे आहे आपल्याला ज्याच्या एकक स्थानी किती पाहिजे? 5 पाहिजे. समजलं ना. तर कोणाकोणाच्या एकक स्थानी 5 आहे? तर बघा, एक इथं आहे आणि एक इथं आहे. तर हे 2 तर कटूनच गेले, आहे का नाही? काही राहिलं का यांचं? नाही. आता या दोघांपैकी कोणता आहे? तर इथं काय म्हटलं? 2 धन विषम संख्याचा गुणाकार 255 आहे. तर आता कोणाचा 255 येते हे आपल्याला काढायचं आहे. 15 आणि 17चा करून पहा आणि 18 आणि 15चा करून पहा. ज्याचं उत्तर आलं ते आपलं उत्तर. आणि तेही नसन करायचं तर अजून एक ट्रिक आहे. बघा कसा. 5 आणि 7 याचं एकक स्थान घ्यायचं, याचं एकक स्थान घ्यायचं. तर आता यांचा मल्टिप्लाय केला तर किती येते? 7 5 35 बरोबर. आता 6 आणि 7चं घ्या. 6 7 42,
6 आणि 9चा घ्या, 6 9 54 आणि 8 आणि 5चा घ्या, 8 5 40. आता याच्यामध्ये लास्टमध्ये 5 कोणामध्ये आहे, तर कोणामध्ये आहे 35 मध्ये आहे का नाही. तर आपलं मग ऑप्शन कोणतं झालं, ऑप्शन ए हे याचं उत्तर झालं. तर असं करायचं आणि 5 कोणाच्या लास्टमध्ये म्हणजे एकक स्थानी 5 आहे, तर 5 ऑप्शन ए मध्ये आहे, तर आपलं उत्तर हे झालं. समजलं ना. तर अशा प्रकारे आपल्याला ट्रिकनुसार हे गणित सोडवायचे आहे. आवडत आहे ना तुम्हाला. जर आवडत असेल तर आपले शिक्षक बंधू आणि भगिनींना पण व्हिडिओ शेअर करा. चौथा प्रश्न बघा आता. 51 ते 40 संख्यापर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्याच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे. कमी आहे विचारलं. आता लक्षात ठेवा, असे जेव्हा प्रश्न येते तर कसं सोडवायचं. बघा आता आपल्याला किती विचारलं, बघा आपल्याला काय विचारलं, 51 ते 70. तर 51 पासून तर 70 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, समसंख्या म्हणजे विषम संख्या आणि समसंख्या शोधायच्या. जर आपण घेतले समजा, जसं आता चला हे 51 ते 70 ले तर विसरून जा. जर समजा असं मी नंबर घेतले कोणते 1 2 3 4 5 6, चला 6 पर्यंत घेतले. तर आता याच्यामध्ये आपल्याला करायच्या आहे जोड्या, म्हणजे पहा याच्यामध्ये समसंख्या कोणत्या आणि विषम संख्या. पहा 1 आणि 3 विषम आहे, त्याच्यानंतर 3 आणि 5 विषम आहे का नाही, मग नंतर 2 आणि 4, 4 आणि 6. तर याच्यामध्ये पहा जर जोड्या घेतल्या, हे एक जोडी, हे एक जोडी आणि हे एक जोडी, तर याच्यामध्ये हे एक जोडी झाली, हे दुसरी जोडी झाली आणि हे तिसरी जोडी झाली. म्हणजे ह्या 6 नंबरमध्ये किती आहे, 3 जोड्या आहे. तसंच आता 51 ते 70 मध्ये किती नंबर आहे, तर नंबर येते 20 नंबर येते. मग 20च्या जोड्या किती, 2 2च्या जोड्या घेतल्या ना, अशा जशा जोड्या घेतल्या तशाच आपल्याला काय करायचं आहे, जोड्या घ्यायच्या आहे. तर समजा आपण जोड्या घेतल्या 1 ते 70 पर्यंत, म्हणजे 51 ते 70, 51 52 53 असं करत गेलो आपण 70 वरी, तर किती जोड्या होते, म्हणजे किती नंबर होते 20 आणि त्याच्या जोड्या किती 10. किती जोड्या झाल्या 10. मग ऑप्शन मध्ये पाहायचं आपण 10 आहे का, तर 10 आहे, बी नंबरवरच 10 आहे. समजलं ना तुम्हाला. आता मी तुम्हाला प्रश्न देतो का 51 पासून तर 100 पर्यंत, कितीपर्यंत 100 पर्यंत संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्या आणि त्याच्या दरम्यान येणाऱ्या समसंख्येच्या बेरजेने किती कमी आहे हे तुम्ही मला काय करायचं आहे, कमेंट करायचं आहे. बस असंच करायचं आहे. यांची जोडी घ्यायची आणि ते आपलं काय झालं, उत्तर झालं. पाचवा प्रश्न बघा आता. 2 क्रमवार संख्यांच्या वर्गातील फरक 27 आहे, तर त्या संख्या कोणत्या. बघा असा जर कधी प्रश्न आला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जवळचा वर्ग करायचा असला तर त्या संख्येची बेरीज करायची, त्या संख्येची बेरीज बरोबर त्याचं उत्तरच येते. समजलं. म्हणजे वर्गाचा फरक करायची असेल तर इजिकल टू संख्येची बेरीज, हे फॉर्म्युला तुम्ही लिहून ठेवा. वर्गाची म्हणजे वर्गाचा फरक इजिकल टू काय येणार, संख्यांची बेरीज. तर हे तुम्ही सूत्र लिहून ठेवा, संख्यांची बेरीज हे आहे सूत्र. हे सूत्र तुम्ही काय करा, लिहून ठेवा. आता बघा सोडवायचं कसं. आपल्याला काय करायचं आहे, संख्यांची बेरीज करायची. आता बघा कोणत्या संख्या अशा आहे ज्याची प्लस केल्यावर उत्तर 27 येते. 15 सोडा 31 होते, उत्तर नाही येणार. 14 न 15 29 येते, उत्तर नाही येणार. 12 न 13 25 होते, उत्तर नाही येणार. आणि 13 न 14 27 झालं, आपलं उत्तर आलं. हे आपलं उत्तर. बस इतकं सोप्या प्रकारे सोडवायचं आहे. काय करायचं आहे समजलं ना. आता करून पहा तुम्ही. 13चा वर्ग काढा आणि 14चा वर्ग काढा, त्याचा फरक 27 येतेच. 13चा वर्ग आणि 14चा वर्ग माहित आहे ना, करून घ्या आता. पण समजलं ना कसं सोडवायचं. तर यांचं प्लस करायचं, यांचं प्लस जर येतं प्रश्नामध्ये जे नंबर दिलेला आहे तो येत असेल तर ते त्याचं उत्तर झालं. 6वा प्रश्न बघा आता. स्क्वेअर रूट मध्ये आहे -4, ही संख्या कर्णी नाही
आता लक्षात ठेवा, कर्णी कोणाला म्हणायचं? आता तुम्ही तर काही जण शिक्षक आहे त्यांना माहीतच आहे, किंवा काही नसेल तर बघा, कर्णी कोणाला म्हणायचं? जेव्हा हे स्क्वेअर रूट असते याच्या अंदर जेवढेही मायनस नंबर येते, जसे इथं -4 दिलेला आहे, तर हे झालं कर्णी, म्हणजे मायनस नंबर येते, समजलं? त्याला म्हणायचं कर्णी. कारण त्याचे खालीलपैकी कोणते कारण असत्य आहे हे आता आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे कर्णी नाही. हे खूप सोपी आहे. जर तुम्हाला संख्या माहीत असेल, म्हणजे संख्या ज्ञानाबद्दल माहीत असेल, म्हणजे परिमेय संख्या, वर्गमूळ संख्या, घनसंख्या, वास्तव संख्या, अपरिमेय संख्या, हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला याचं उत्तर ऑप्शन पाहिल्याबरोबरच समजते. पण आता मी एक गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेवा. स्क्वेअर रूटमध्ये कधीही मायनसमध्ये नंबर येत नाही, म्हणजे स्क्वेअर रूटच्या चिन्हामध्ये कधीच मायनस संख्या येत नाही. आणि जर ती आली असेल तर ती अवास्तव संख्या असते. कोणती असते? अवास्तव. आता लक्षात ठेवा, अवास्तव. आणि ऑप्शनमध्ये आपल्याला इथं पहा, ऑप्शन सी, ती वास्तव संख्या नाही, म्हणजे कोणती आहे? अवास्तव संख्या आहे. तर हे काय झालं? आपलं उत्तर झालं ऑप्शन सी. 7वा प्रश्न बघा. आता 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे, जर त्यांचा व्युत्क्रम संख्यांची बेरीज, व्युत्क्रम समजते ना, त्याला इंग्लिशमध्ये रेसिप्रोकल म्हणतात, तर 8/15 असेल तर त्या संख्या कोणत्या? बघा, आता रेसिप्रोकल समजते ना, जसं आता इथं समजा मी 1/x लिहिलेलं आहे, तर याचं व्युत्क्रम म्हणजे रेसिप्रोकल काय होणार? x वरचं जाणार आणि 1 खाली येणार. समजलं ना? याला म्हणतात रेसिप्रोकल म्हणजे व्युत्क्रम. तर आता हे सोडवायचं कसं? बघा, आता आपल्याला विचारलं काय आहे, तर पहा 8/15 म्हणजे 8/15, तर 2 नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे. किती आहे? 8 आहे. जर समजा मी त्या संख्या घेतल्या कोणत्या? x आणि y. समजा पहिली संख्या आहे x. चला इकडे सोडवतो, याचं तुम्ही बरोबर पाहून घ्या. मी आता याच्यावर सोडवतो. समजा पहिली संख्या आहे x आणि दुसरी संख्या आहे y. आता याचं आता बघा, याचं काय करायचं आहे? आपल्याला रेसिप्रोकल काढायचं आहे. तर समजा आता काय झालं? 1/x आणि दुसरी संख्या कोणती आहे? 1/y. तर यांची जी बेरीज आहे ती किती आहे? तर ती आहे 8/15. समजलं? आता हे जर तुम्हाला मांडता आलं तर बस झालं, प्रॉब्लेम सॉल्व. आपण आता सोडवायचं, कसं सोडवायचं माहीतच आहे. तर यांचं काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. तर y चा 1 बरं, x चा 1 बरं, हे तर माहीतच असेल. आता हे तर खूप सोपी आहे, तर मी डायरेक्ट आता सोडवतो. बघा, तर वरतं काय होणार? x प्लस y आणि खाली x मल्टिप्लाय y, आणि हे काय झालं? 8/15 झालं. 8/15. आता हे तुम्हाला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. आता बघा, याच्या खाली किती आहे? 15. तर आपल्याला असे ऑप्शन घ्यायचे आहे म्हणजे ज्याचा मल्टिप्लाय केल्यावर उत्तर 15 आलं पाहिजे. बस झालं आपलं, एवढं काही सोडवण्याचं कामही नाही. तर 15 कोणाचं मल्टिप्लाय केल्यावर 15 उत्तर येते आपण बघू. आता जसं बघा, 2 आणि 6 12, 7 आणि 1 7, 4 आणि 4 16 आणि 5 गुणिले 3 15. झालं, आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन नंबर सी. अशा प्रकारे आपल्याला ट्रिकनुसार हे गणित सोडवायचे आहे. समजताय ना? ट्रिक सोपी आहे ना? चला आता पुढचं पाहू. 8वं गणित बघा. एका 2 अंकी संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 संख्या मिळवली तर मूळच्या संख्येतील अंकाची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती? बघा, अदलाबदल होते म्हणलं, काय विचारलं? अदलाबदल. जसं समजा मी 12 घेतले, आता इथं 12 आहे, तर अदलाबदल किती होणार? 21 होणार. समजलं ना? तर आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला काय विचारलं आहे? 36 ही मिळवली तर मूळ संख्येतील अदलाबदल
होणारी ती संख्या कोणती? तर सोडवायचं कसं बघा, ट्रिक म्हणा याला किंवा नियम समजून घ्या. ट्रिकच लक्षात ठेवा. आता हे बघा, 1 ते 100 पर्यंत आपल्याला जेवढ्याही संख्या राहणार आहे त्याच्यातला फरक किती पाहिजे? 36. किती पाहिजे? 36. तर आता आपल्याला अशा संख्या करायच्या आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 36 आलं पाहिजे. बघा आता जसं हे 12 आहे आणि हे 21 आहे, तर याच्यातला फरक किती आहे? 9 आहे. किती आहे? 9. कोणताही नंबर घ्या तुम्ही. जसं मी घेतो समजा 48, याचं किती झालं? 84. आता याचं जेव्हा मायनस करणार तर किती येणार? 36. म्हणजे 9च्या फाड्यात 36 आहे. समजलं ना? तर जी संख्या येणारी राहते ते 9च्या पटीत असते. कोणत्या पटीत असते? 9च्या पटीत असते. तर आता तुम्हाला समजलं ना, तुम्ही कोणताही नंबर घ्या तुम्हाला ते काय भेटणार? 9च्या पटीतच भेटणार. तर हे आहे तुमची ट्रिक. असा जर प्रश्न आला कधी तर ती संख्या कोणती येणार? 9च्या पटीतच. तर मग आता मला सांगा, पहिला नंबर आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे 9च्या फाड्यातला. त्याचं उत्तर किती आलं पाहिजे? 36 आलं पाहिजे. तर तो कोणता आहे? 4 आहे. आहे का नाही? 9 चौक 36. तर आपण समजा 9 चौक 36 4ला असं लिहू शकतो, आहे ना? आणि मग याचं जर अदलाबदल केली तर याचं उत्तर काय येते? 40 येते. आता यांच्यातला फरक किती झाला? 36. दुसरा घ्या. आता हे कसं ओळखायचं, कसं घ्यायचं पहा. आता मी पांढऱ्या याच्यावर सोडवतो. आता लक्षात द्या. आता मी काय म्हटलं? 9 चौक 36 म्हणजे पहिला नंबर झाला तुमचा 4 आणि याची अदलाबदल केल्यावर काय होणार? तर याची अदलाबदल केल्यावर होणार 40. फरक आला 36. आता पुढचा नंबर घ्यायचा आहे. तर एक एक वाढवायचं. जसं इथे 4 आहे तर 4चं काय होणार? 5 आणि 0 आहे तर 1. आता मग याची अदलाबदल 5 आणि 1 किती होणार? 51 मधून 15 गेले तर उरते किती? 36. त्याला आता बघा 5 झाल्यावर किती आहे? 6 आणि 1 झाल्यावर 2. अदलाबदल करा. 62. 62 मधून 26 गेले किती राहते? 36. पुढचा नंबर घ्या. आता 6 झाल्यावर 7 आणि 2 झाल्यावर 3. आता अदलाबदल करा. 7 आणि 3 यांच्यातला फरक 36 आहे. किती आला? 36. चला अजून पुढचं घ्या. आता 7 झाल्यावर 8 आणि 3 झाल्यावर 4. आता अदलाबदल करा. 84. फरक किती येते? 36. पुन्हा अदलाबदल करून पाहू आपण. 8 झाल्यावर येते 9 आणि 4 झाल्यावर येते 5 आणि याचा अदलाबदल करा. आता 9 आणि 5 फरक किती आला? 36. ते कुठपर्यंत करायचं? जोपर्यंत 9 येत नाही तोपर्यंत हे करायचं. आता 9 पर्यंत आलं. आता मला सांगा, सगळ्याची अदलाबदल केल्यावर लास्टमध्ये किती आलं उत्तर? तर लास्टमध्ये आलं 36. आहे का नाही? लास्टमध्ये 36 आलं. मग आता ओळखायचं कसं? मग आता पहा कोणाच्या लास्टमध्ये 36 येते. आता जसं बघा इथे 26 देऊन आहे. याची अदलाबदल करा. 2 आणि 6 आणि 6 आणि 2. बघा 12तून 6 गेले 6 आणि 5 मधून 3 गेले 5 मधून 2 गेले 3 आले 36. मग आपलं उत्तर काय आलं? ऑप्शन डी. तर अशी आपल्याला अदलाबदल करायची आहे. तुम्हाला समजलं ना? 1 पासून ते 100 पर्यंतचे संख्या कशा निवडायच्या? आता असं निवडलं तर मग आता असे जर प्रश्न दिसले तर पटकन आपण सोडवून घ्यायचं. 9वा प्रश्न बघा. 150 ते 500 या संख्यामधील किती संख्यांना 11ने भाग जातो म्हणते? हे ऑप्शन डबल झाले. बघा आता 150 पासून तर आपल्याला 500 पर्यंतचं घ्यायचं आहे. जर कधीही असे प्रश्न आले तर बघा खूप सोपी सांगतो. याचे नंबर दिलेले असते, यांचं करायचं मायनस. 500 मधून गेले 150, 150 गेले किती उरले? बघा 0, इथं उरले 5 आणि इथं उरले 3. किती आले? 350. आता या 350ला कितीने भाग द्यायचा आहे? 11ने भाग द्या. चला आपण इकडे करू. 350 भागिले 11. तर 11 त्रिक 33 आहे ना? 11 त्रिक 33. तर 2 उरले. 11 एक 11 किती उरले? 8 उरले. पॉइंट इथे 1 11 7 77 म्हणजे 31.7. तर आता बघा 31.7 आपलं काय आलं? उत्तर आलं. पण
इथं आहे का? नाही आहे. मग कधीही लक्षात ठेवा, जेव्हा ही पॉईंटच्या नंतर 5 किंवा 5, 6, 7 असे जर नंबर राहिले तर त्याचा पकडाचा 1 म्हणजे 31 चे किती होणार? 32. आता तुम्ही जर शिक्षक असेल तर तुम्हाला माहीतच आहे का नाही? 10वी मध्ये असे भरपूर गणित शिकले आपण, 9वी 10वी मध्ये. तर किती आलं उत्तर? 32. मग 32 5 हे झालं याचं ऑप्शन. झालं, किती सोपी आहे का नाही? नाहीतर मग तुम्ही काढत बसा कोणते कोणते नंबर आहेत 150 पासून तर 500 पर्यंत 11 भाग जाणारे. जर तुम्ही काढले तर पहिला नंबर कोणता येणार? पहिला येणार 154 येणार आहे का नाही? दुसरा येणार 165 येणार. असे मग किती काढणार आहे? त्याच्यापेक्षा सरळ काय करायचं? मायनस करायचं व त्याला 11 भाग देऊन द्यायचा. 10वा प्रश्न बघा. 4, 44, 444 असे असे करत करत चाललं. तर हे श्रेणी आहे. तर या श्रेणीमध्ये 9 सारख्या संख्या आहे. म्हणजे असं जर मी मांडत गेलं 4 येणार 44, तिसरं येणार 444 असं असं करत गेलं मी समजा कुठपर्यंत? 9 पर्यंत. तर लास्टच्या रो मध्ये म्हणजे लास्टच्या लाईनीमध्ये किती येणार? 4 4 असे 9 वेळा येणार आहे का नाही? मग आता इथं काय विचारलं? दशांश नव्हतं पाहिजे तर दशक पाहिजे होतं. दशक ठिकाणी एक एक दशक शतक आहे का नाही? तर आता तुम्हाला विचारलं त्यांची जर बेरीज केली तर दशकच्या ठिकाणी कोणता आकडा येणार? चला आता आपण सोडवून पाहू. खूप सोपी आहे. जर तुम्ही समजा करूनच पाहिली इथं, चला तुम्हाला इथं करून दाखवतो. तर पहिला हे 4 झालं, असे असे किती वेळा? 9 वेळा आहे का नाही? दुसरं 44, तिसरं 444. चला आता याचं करून पाहू. आता 9 चोक 36 6 आहे का नाही? हातचे आले 3 आणि 8 चोक 32, 32 न 3 35, हातचे आले 2. तर इथं बघा आपल्याला दशक विचारलं तर किती येते? 5. एकक विचारलं असतं तर 6. तर 5 आहे का बघा आता? 5 पहिल्याच ह्याच्यात आहे. तर याचं उत्तर आलं 5. आता बघा माझ्याजवळ स्क्रीन लहान आहे म्हणून मी पूर्ण करून दाखवू शकत नाही. पण तुम्ही पेन आणि बुक घेऊन करून पहा. खूप सोपा प्रश्न आहे. काही नाही असे असे तुम्हाला मांडायचे आहे. 44 4 4 4 असे 4 4 4 4 आणि त्यांचं काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. तर दशक स्थानी येते 5. समजलं ना? चला आता पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 11. एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते. समजलं? एक संख्या आहे समजा. कोणती समजा आपण पकडली तर संख्या x. तर काय विचारलं? त्याच्यातून 5 वजा करायचे आहे. म्हणजे x मधून आपल्याला काय करायचं आहे? 5 वजा करायचे आहे आणि 7 न भागायचं आहे. भागीला याला भागलं 7 न. तर उत्तर किती येते? उत्तर येते 2 आहे का नाही? आता तर त्या संख्येतून 4 वजा करायचे आहे. काय करायचं आहे? 4. पहिलं तर याला सोडवू आपण. कसं सोडवायचं बघा. आता 7 इकडे गेले तर मल्टिप्लाय होते माहिती आहे. 7 दुनी 14 म्हणजे उत्तर किती आलं? x - 5 = 14. बघा आता हे -14. आता -5 तिकडे गेले तर काय होणार? प्लस होणार म्हणजे x बराबर 14 × 5 = 19. तर किती आलं आपलं उत्तर? x बराबर 19. आता त्यानं काय विचारलं बघा. आता त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास तर आपल्याला काय भेटलं आहे? x बराबर 19 म्हणजे 19 लिहायचे. याच्यातून काय करायचं आहे? 4 वजा करायचे आहे. केले आणि त्याला काय करायचं आहे? 3 ने भागायचं आहे. 3 ने भागलं तर आपल्याला उत्तर काढायचं आहे. बहुत सोपी आहे. बघा 19 मधून 4 गेले 15 आणि 3. आता 3च्या भाड्यात 15 कितव्या नंबरवर आहे? बघा 3 5 15 5 आलं उत्तर. पहिल्याच नंबरवर आहे 5. तर असं एक खूप सोपी गणित होतं आहे ना? चला अशाच प्रकारचं पुढचं गणित पाहू. एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास. चला पहिला आपण मानून घेऊ. एक संख्या आहे. कोणती संख्या? x घेऊन घेऊ. घेतली x. याच्यामधून काय करायचं आहे? 8 वजा करायचं आहे. -8 झाला. एवढं केलं. मग काय म्हणते? येणाऱ्या संख्येतून 8 ने भागल्यास म्हणजे यालेच काय करायचं? 8 न भागायचं आहे. झाला भागला 8 न. तर मग याचा भागाकार किती येते? 2. तर चला 2. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. कसं सोडवायचं बघा. आत्ताच्या वाणीच आहे. सेम टू सेम. 8 इकडे गेले किती झाले? 16 झाले.
म्हणजे x मायनस 8 बराबर 16. मग हे मायनसवाले तिकडे गेले तर काय होते प्लस. तर x बराबर 16 मध्ये 8 टाकले तर किती होते 24. तर x बराबर किती भेटले 24. चला x बराबर 24. आता त्यानं काय विचारलं तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येत 4 ने भागल्यास भागाकार किती. सेम टू सेम आहे आताच्या आणि जसं आता 24 आहे ना. चला इकडे सोडवतो. 24 मध्ये किती टाकायचे आहे 4 आणि भागीला पण 4. तर आता सोडवा किती झाले 24 मधून 4 गेले 20 आणि भागीले 4. तर 4च्या पाड्यात 20 कितव्या नंबरवर आहे 5. 5 ऑप्शन मध्ये 5 आहे का 5 आहे. ऑप्शन नंबर बी. चला उत्तर आला आपलं 5. चला पुढचा प्रश्न बघा. एका संख्येच्या 1/9 मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते तर ती संख्या किती असेल. बहुतच सोपी आहे. कोणती समजा आपण घेतला समजा एक संख्या घेतली x. तर 9 म्हणजे काय त्याच्या खाली करायचं आपल्याला म्हणजे खाली लिहायचे 9 म्हणजे छेदामध्ये 9. तर त्याचं उत्तर किती आलं आहे तर उत्तर देऊन आहे 9 पण त्याच्या पहिले देऊन आहे वजा म्हणजे याच्यातून 9 मायनस करायचे आणि उत्तर पण किती आहे 9 आहे. बस याला काय करायचं आहे सोडवायचं आहे. खूप सोपी आहे. तर काय करायचं आहे पहिले याला तिकडे पाठवून देऊ. 9 ला तिकडे पाठवले तर किती होणार 9 9 18 म्हणजे x भागीला 9 आणि 9 9 18. मग आता हे 9 इकडे भागाकार आहे तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय. आता 18 गुणिला 9. आता 18 गुणिला 9 किती होते. तुम्हाला फाडे जर तुम्ही टीचर असेल तर तुम्हाला फाडे येतच आहे का नाही. आणि असे हे 20 पर्यंत कमीत कमी फाडे आलेच पाहिजे. तर 18 9 162. ऑप्शन नंबर डी झालं. अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. आता पाहू आपण 14वा प्रश्न. एका संख्येमध्ये त्याच संख्येच्या 3/4 भाग मिळवून त्याची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती. बघा इथे 128 होतं 126 झालं 128 आहे. तर बघा पहिला प्रश्न चांगले वाचा. काय म्हटलंय त्यानं एका संख्येमध्ये त्याच संख्येच्या 3/4 भाग मिळवून म्हणजे कोणती संख्या घ्या म्हणजे x घ्या आहे का नाही. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला 3/4 म्हणजे तीच संख्या आपल्याला काय करायचं आहे मिळवायची म्हणजे प्लस 3x भागिले 4. त्याला आपण टाकून देऊ ब्रॅकेटमध्ये. चला मग याच्यामध्ये 4 पट केली 4 पट म्हणजे मल्टिप्लाय तर आपण गुणिला 4 घेऊ झाले 4. तर हे जे भागाकार आहे ते किती आहे 128 तर इथं लिहायचं 128 झालं. आता आपल्याला याला सोडवायचं आहे. चला हे सोडवा आणि उत्तर भेटून जाते. ठीक आहे. आता कसं सोडवायचं बघा. आता इथे तर मावणार नाही. मी एक पेज घेतो. काय होते ते पेज घेतल्याने हे जे आहे हे सर्वच्या सर्व चाललं जाते समजलं. आणि माझ्याजवळ जागा आहे कमी. तर चला मी पेज घेतो. हे तुम्ही बरोबर लक्षात ठेवा. काय आहे 4x ब्रॅकेटमध्ये x प्लस 3x भागिला 4 ब्रॅकेट कंप्लीट आणि 128. आता आपण याला सोडवू. काय होतं 4 गुणिला ब्रॅकेटमध्ये काय होतं x प्लस 3x भागिला 4 आणि इकडे होतं 128. चला आता आपण हे सोडवू. 4 इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होणार. तर मग 4 ने 128 ला डिवाइड केल्यावर इकडे कोण उरणार x इकडे होणार 3x भागिला 4 आणि चला भाग दिलेत किती 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8 म्हणजे 32. समजलं ना कसं. आता काही लहान तर राहिलेच नाही. बघा इथं लिहून ठेवतो मी 128 भागिले 4. तर हे भागाकार दिल्यावर किती येते 32 येते. आता हे 4 याच्या खाली आहे तर याचा मल्टिप्लाय होणार माहित आहे ना कसा मल्टिप्लाय होते तर तिरपा गुणाकार याचा याच्याबरोबर याचा याच्याबरोबर मग 4 एका 4 आणि इथं कोणीच नाही म्हणजे 1 आहे तर 3 एका 3 म्हणजे 3x आणि खाली किती उरले 4. इकडे किती आहे 32. आता बघा इकडे सोडवतो आता मी बघा. आता हे 4 इथंसा डिवाइड आहे इकडे गेल्यावर काय होते मल्टिप्लाय. मग इकडे कोण उरलं 4 प्लस सॉरी इथे x लिहायचं राहिलं. हा x कुठे जाणार आहे का नाही. तर 4x प्लस 3x बरोबर मल्टिप्लाय करा 4 दुने 8
आणि 4 त्रिक 12 म्हणजे 128. तर इथं लिहितो मी 128. समजलं ना कसं आलं? याचा आणि याचा काय केला आपण? मल्टिप्लाय केला. मग बघा आता 4 आणि 3 7 एक्स होते आणि इकडं आहे 128. आता 7 ने याला बघा 128 ला इकडं एक्स आणि आता भागाकार दिला 128 भागिले 7. तर किती येते उत्तर? तर भागाकार दिल्यावर उत्तर येते 18. समजला? तुम्ही चांगला आपलं पेन बुक घेऊन बसा चांगले आणि हे गणित बरोबर सोडवा. तर उत्तर आलं 18. तर मग आता पहा 18 आहे का तर ऑप्शनमध्ये? तर ऑप्शनमध्ये 18 आहे. तर असं आपण काय केलं? हे थोडं मोठं गणित होतं आहे का नाही? तर असे पण गणित येते मोठाले पण, काही हरकत नाही. तर बघा अशा प्रकारे आपण हे 14 गणित सोडवलेले आहे. ठीक आहे. तर आज आपण याच्यावरच थांबू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या बंधू भगिनींना शेअर करा आणि कमेंट पण करत चला. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे 14 गणिताची PDF तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप दोन्हीकडे मिळून जाणार. ते तुम्ही घ्या आणि बढियापैकी सोडवा.